तर आज आपण अशा पवित्र पावन भूमीमध्ये त्या विश्वाचा मालक पंढरीश परमात्मा आणि त्यांच्या असणाऱ्या या नगरीमध्ये भिवरीच्या काठावर चंद्रभागेच्या तीरावर आणि अशा पद्धतीनं ही पंढरी नगरी वसली. त्या पंढरीमध्ये आपण आपली यात्रा बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं अट्टहास केला. ती यात्रा आता या ठिकाणी आजचा दिवस शेवटचा याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि तो दिवस गोड करण्यासाठी आपण अट्टहास करून जी काही दक्षिण भारताची यात्रा केली, रामेश्वर, कन्याकुमारी, तिरुपती बघता बघता त्यावेळी किती भाग्यवान आहे तुम्ही. अगोदर बऱ्याच जणांनी यात्रा केल्या. आता मोरे सरांनी जो हा अट्टहास केला, यात्रेचा एक अविभाज्य घटक म्हणून ते कार्य करू लागले. आणि ते करत असताना त्यांना सुद्धा केरळमध्ये मागच्या यात्रेमध्ये नव्हतं, जमलं नाही. पण यावेळी केरळ आपण एक्स्ट्रा वाढवलं आणि पद्मनाभ स्वामी 6 दरवाजे उघडून 1,00,000 टन सोनं त्या 6 दरवाजामधून निघालं. त्या मंदिरामध्ये सुद्धा त्या यात्रेतील लोक सरजवून पद्मनाभ स्वामी. आणि एक्स्ट्रा बरीचशी ठिकाणं, एक भवानी नावाची नदी आहे, त्या नदीलाही आपण गेलो. किंवा अजून बरीचशी एकापेक्षा एक जी काही तीर्थ आहे ते करता करता आपण आज या ठिकाणी, मी कायम सांगतो, आळंदीवर निघालेला वारकरी धावत पळत कोण वारा पाव जलद त्या पंढरीच्या आणि कळसाचं दर्शन करण्यासाठी धावतो. तशा पद्धतीने धावत आलेलो आहोत. आणि आज या पंढरीमध्ये आपली यात्रा आणि ह्या आज जो शेवट करतोय या यात्रेचा, यात्रा कंपनीचा नव्हे बरं, या यात्रेचा. आणि त्या शेवटाच्या मुक्कामाकडे आपण पोचलेलो असताना थोडंसं प्रत्येक तीर्थाचं महात्म्य आपण जाणून घेतो. तद्वत या पंढरीचंही महात्म्य तुम्हाला माहीत असावं. तुम्ही बघताना पंढरीचा दृष्टिकोन बदलावा, तो अट्टहास करावा म्हणून थोडंसं चिंतन करणार आज मी वेळ जास्त घेणार नाही. कालपर्यंत तुम्ही 1-2 तास रोज चिंतन ऐकलं. पण ही पंढरी, त्या पंढरीला आल्यावर असं वाटतं एखादी नांदायला गेलेली सासरवाशीन माहेराला यावी आणि माहेरला आल्यानंतर तिचं अंतकरण भरून यावं. आणि भरून आलेल्या अंतकरणानं त्या ठिकाणी आईला असेल नाही तर माहेरच्या माणसाला कडकडून मिठी मारावी आणि तो आनंद उत्सवतीनं साजरा करावा. तद्वत हल्ल्यापासून तुम्हाला पंढरपूरला आणीपर्यंत आमच्या जीवात जीव नसतो. हा कृष्ण कन्हैया सखा आणि तो राधा राणी आम्हाला साथ करतेच. आम्ही त्यांच्यावर भार घालतो आणि तुमची सेवा करण्याचा अट्टहास करतो. तो सेवेचा अट्टहास करत असताना मग आपण एवढ्या बघितल्या. आता श्रीशैल्य पर्वतावरून येताना इतक्या मोठ्या त्या असणाऱ्या दऱ्या, तिथला असणारी घाटाची वळणं, ते पार करताना आणि दररोज तुम्हाला कुठं झोपवावं, कसं उठवावं, कसं देवाला न्यावं, कुठं खाऊ घालावं, काय करावं, आम्ही कुठं तर कमी पडतो का? हा अट्टहास करत असताना रोज तो अट्टहास पूर्णत्वास नेणारा हा कृष्ण सखा. आणि त्या कृष्ण सख्यानं असं केलं बरं. द्वारकेमध्ये असताना त्या द्वारकेमध्ये उठता बसता जो आवडतं ना त्याचं आपल्याला आठवण होत असते बरं. आणि ती आवड व्यक्त करताना उठता बसता नाव येतं. मला माहित नाही तुम्ही आता किती आमचं नाव घ्याल. नाव घ्यावं म्हणून नाहीये, पण कुठंतरी तुमच्या हृदयाच्या थोड्याशा छोट्या कप्प्यामध्ये जागा मिळावी हा मी प्रयत्न केला आहे. निश्चित मला माहित आहे आतापर्यंतच्या इतक्या यात्रेमध्ये प्रत्येकाने हृदयामध्ये साठवायचा प्रयत्न केला, ते तुमच्या प्रतिसादावरून कळतंय. आणि तसंच आता आलेल्या सगळं यात्रेकरू तुम्ही मायबाप माझे, कुठंतरी तुमच्या अंतकरणामध्ये मला थोडीशी जागा द्या. आणि त्या जागा दिल्यानंतर कुठंतरी आठवणीचा एक कोपरा माझ्यासाठी ठेवा, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतोय. बाकीचं काहीच नाही, सांगू काय नाही, दररोज सांग. तसं या कृष्ण सख्याच्या आठवणीत राधा राणीनं घर केलं होतं.
का बरं एवढं घर केलं असेल? तर भगवान विष्णू ज्यावेळी कैलासा असणाऱ्या वैकुंठामध्ये बसलेले होते, शेषशाहीचा अवतार, त्या शेषशाहीवर त्या ठिकाणी विराजमान होते, त्यावेळी इंद्र आणि शची त्याची असणारी बायको त्या वैकुंठाला गेलेली असताना त्या वैकुंठापती असणाऱ्या भगवान विष्णूला त्या शचीनं बघितलं आणि मन हरकून गेलं. आणि हरकून गेलेल्या मनानं म्हणते, असा जर सखा मला भेटला, मला प्राप्त झाला तर मी किती भाग्याची होईल. कोण आहे ती? इंद्राची बायको आहे. आणि या विष्णू भगवंताचं रूप बघितल्यावर तिला वाटलं, भगवंताला न सांगता मनामधलं कळतं बरं. मनातच इशारा केला, शची मी पाहिजे असेल तर 1000 वर्षाचं तप करावं लागतं ग, सहज मी कोणाला मिळत नाही. आणि त्या शचीला ते भावलं, 1000 वर्ष नाही, मी लाखो वर्ष तप करेन, पण तुला आपलं करून घेईल. देवाला म्हणतो. आणि त्या इंद्राच्या पत्नीनं शचीनं 1000 वर्ष तप केलं. आणि तप केल्यानंतर त्या तपाचे सामर्थ्य तपिन्नला मुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांद. आणि असा असणारा तो भगवंत तपाचं सामर्थ्य प्राप्त करून देतो. आणि त्या तपाच्या बळावर त्या शचीचा पुढचा अवतार, पुढचा जन्म झाला बरसाना गावामध्ये असणारा तो राजा. आणि त्या असणाऱ्या त्या राजाच्या ठिकाणी या राणीचा जन्म झाला, या कुमारिकेचा जन्म झाला. आणि तीच म्हणजे प्रेमाची अखंड भक्तीची वाहणारी धारा म्हणजे राधा. या राधेचा अगोदरचा जन्म म्हणजे इंद्राची पत्नी. आणि तिनंच 1000 वर्ष तप करून राधा म्हणून नावारूपाला आली. अखंड भक्तीची प्रेमाची वाहणारी धारा. इतकं तप केलं. आणि म्हणून मी कायम तुम्हाला यात्रेतली आठवण करून द्यायची, लग्न झालं तर बायकोनं नाव सासपार घालून घेतलं म्हणून आयुष्यभर तिला सांभाळायची जबाबदारी नवऱ्याच्या खांद्यावर पडते. किती बी कष्ट करतं पण त्या बायकोला सांभाळतं का? तर ती नाव घेते. मग त्या देवाचं नाव घेतल्यावर का बरं तो सांभाळणार नाही हो? आपल्याला निश्चित सांभाळणार, पण आपण त्याचं नाव घेत नाही. पण ते नाव घेतलं त्या राधा राणीनं, त्या शचीनं. आणि म्हणून ती राधा म्हणून जन्माला आली. आणि इतकं त्या भगवंताच्या अंतःकरणात घर केलं की त्या भगवंतालाही तिच्याशिवाय जमायचं नाही, करमायचं नाही. म्हणून आठवणीत राहावं. भगवंताच्या आठवणीत भक्त राहतो, भक्ताच्या आठवणीत भगवंत राहतो. तसं तुम्हा आमच्या सानिध्यामध्ये एकमेकाच्या आठवणीत एकमेकानं राहावं, एवढंच भगवंताकडे मागणं. आणि त्या मागण्यातनं तो कृष्ण सखा उठता बसता राधे राधे म्हणायचं, राधे राधे. आणि असं म्हटलं का त्या रुक्मिणी आणि बाकीच्या बायकांना असं वाटायचं, आम्ही रात्रंदिवस यांच्या पुढं आहे, रात्रंदिवस याच्यासाठी आम्ही झुलतो, कार्य करतो. आमचं कधी नाव रुक्मिणी रुक्मिणी म्हणत नाही, सत्यभामा सत्यभामा म्हणत नाही. पण कुणाची कोण हे आली, राधे राधे म्हणायला लागली. कुठल्या बाईला बरं वाटतं व आपल्या नवऱ्यानं दुसऱ्याचं नाव घेतलं? वाटेल बरं? कारण तिला सगळं गेलं तर चालेल, अगोदर सगळा अट्टास करेल, पण शेवटच्या क्षणाला कुठल्याही बाईला विचारा, ही सगळी संपत्ती तुला हवे, ती संपत्ती एकीकडे आहे, तुझा नवरा एकीकडे आहे, काय पाहिजे? जी पावित्र्याची खाण असेल ना, ती म्हणाल सगळं मातीत गाळ जाळून टाक, पण माझा नवरा मला दे. पण जिला कळणार नाही ना, ती म्हणाल हे गेलं तर चालेल, पण मला संपत्ती हवी आहे. दोन समाजामध्ये घटक आहेत. आणि त्या राधेचं नाव त्या भगवंतानं घेतल्यावर रुक्मिणीला राग आला. आणि राग आला आणि म्हणते, देवा आम्ही रात्रंदिवस एवढं चिंतन करावं, तुमचं नाव घ्यावं, तुमचं काम करावं, आणि तुम्ही म्हणजे त्या राधेचं नाव घ्यावं, हे बरं वाटतंय का? संपलं आता. आम्ही एवढं करून तर काय उपयोग आहे? तुमच्या मनात जर दुसरी असेल तर. पण खरं सांगू, आपला नवरा दुसऱ्या
बाईचं नाव एखाद्या घेत असेल तर ते कुठल्या अर्थानं घेतो याचा विचार करावा, मग रुसावं बरं. त्या रुक्मिणीने विचारच केला नाही आणि थेट निघाली रुसली. तुम्हाला राधा चावेला घ्या राधा. त्यावेळी रुक्मिणीला भगवंत म्हणतात, अगं तसं नाही ग, मी का राधाचं नाव घेतो हे तर समजून घे. ते समजून घेतल्यावर तुला कळेल मी का राधे राधे म्हणतो. पण कसं असतं, रागाच्या पुढं काहीच चालत नाही. ती रुक्मिणी थेट निघाली. आता तुम्हाला ती राधाच अर्पण, आम्ही जातो, विचारू नका कुठं गेली. तडा 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 बोलली हो बिचारी. आणि कुठल्याही बायकोनं नवऱ्याला बोलावून त्या बिचाऱ्यानं ऐकावं का? नाव घेते, नावाचं कुंकू लावते, थाटानं मिरवते, त्याच्यातच त्याचा अभिमान असतो, मोठेपणा असतो. आणि म्हणून ते ऐकून घेते बरं का. असं समजू नका माझ्या पुढे त्याचं चालत नाही. तुम्ही नाव घेताय म्हणून तो ऐकायला बांधिलाय, नाव घेताय म्हणून सांभाळायला बांधिलाय, नाव घेताय म्हणून आयुष्यभर पोषण करतोय. आणि म्हणून त्या देवाचं मी जर नाव घेतलं ना, तो आयुष्यभर सांभाळायला बांधिलाय. म्हणून मी रोज आपण चिंतन करताना सांगायचं, रोज त्या राधा राणीचं नाव घेतो. घाट येऊ द्या, समुद्र येऊ द्या, नाही तर ढग फुटू द्या, हो स्वप्नातही ते आपल्याला टच होऊ देणार नाही, हा माझा विश्वास आहे. आणि म्हणून 26 वर्षाच्या यात्रेमध्ये कधीच कुणाला अडचण आणलेली नाही हो त्या भगवंतानं. आणि ही रुक्मिणी रुसली. पंढरी महात्म्य म्हणून ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये तुम्हाला चिंतन ऐकायला मिळेल. रुक्मिणी रुसली आणि थेट निघाली. भगवंत अडवतात, अगं ऐक माझं, तसं करून रुसायचं नसतं, पण त्याला मर्यादा असते. रुसावं खेळ मांडायच्या अगोदर, पण खेळ मांडायच्या अगोदर रुसावं, पण खेळ मांडून रुसू नये बरं. कवयित्रीने सांगितलं, खेळ मांडू नको, खेळ मांडू नको, खेळ मांडून भांडून मोडू नको, खेळ मांडू. आणि ती रुक्मिणी रुसली आणि रुसून निघाली. ती रुसलेली रुक्मिणी थेट आली. आणि आपण ज्या नगरीमध्ये बसलेलो आहोत ते नगरमध्ये पूर्वी वन होतं बरं का, जंगल होतं. आणि त्या जंगलामध्ये एक दिंडीर नावाचा राक्षस राहत होता. तो राक्षसाला घेऊन सगळी साहित्य असणार आणि ती जनता हैराण झालेली होती. काय करावं, हा दिंडीर राक्षस कधी गाला घालेला आणि कोणाला मारेल हे कळत नव्हतं. आणि त्या राक्षसाच्या नावाने या वनाला नाव पडलं होतं दिंडीर वन. दिंडीर वन म्हणायचं. आणि या दिंडीर वनात येऊन बसली. बघा कसं नियोजन करतो कृष्ण कन्हैया. त्या वनामध्ये येऊन बसली. आणि वनामध्ये येऊन बसल्यावर असं झालं, कृष्णाच्या लक्षात आलं तिथं तो राक्षस आहे. काय होईल, उगच बायकांना वाटतं माझा नवरा काळजी करत नाही, हा तुमचा गैरसमज आहे. आणि एक ध्यानात घ्या, त्याला तर कोण असतं, सखीशिवाय सख्याला, सख्याशिवाय सखीला जगामध्ये कोण नाही. करोडपती जरी पोरं तुमच्या पुढची झाली ना, शेवटी ती म्हातारीच विचारणार आहे. पोरगण सून तुम्हाला विचारत नाही. म्हातारी जाऊ द्या, किचन मध्ये जायचा अधिकार तुमचा संपून जातो. थरथर त्या हाताने जरी तिने काय बनवलं तर किचन मध्ये थाटात जाऊन काय करतेस ग म्हणणारा म्हातारा असतो. पण ज्यावेळी ती म्हातारी संपते ना, त्यावेळी किचन मध्ये कसं जावं म्हणून लाजून सोप्यात वाट बघतो. सुनन दिन दवा खातो. करोडपती असला तरी सुद्धा हक्काची तेवढीच साथीदारी नसते. आणि तिला तर कोण असतं, सका संपला ना, थाटात मिरवणं संपत, थाटात भांडणं संपत. भांडण्यामध्ये सुद्धा थाट असतो. थाटात लोकांबरोबर गप्पा मारताना नवऱ्याचं नाव घेणं संपत. एकच मी काय चिंतन करतोय, घरी गेल्यावर तुम्ही बदलायचं. आजपर्यंत काय करत होता माहित नाही, पण इथून पुढे काय करायचं एवढंच मी चिंतन करणार.
आणि ती रुक्मिणी रुसली आणि एवढी दिंडीर वनात बसली. त्यावेळी कृष्ण कन्हैयाला काळजी वाटली. पण लगेच जर पाठीमागे गेलो तर लोक काय म्हणतील. बघा देव ऐन बायकोच्या मागे गेला. लय सांभाळावं लागतं. आणि म्हणून त्यानं निमित्त केलं आणि निमित्त करून त्यानं गोकुळामध्ये गेला. गोकुळामध्ये गेला. गायी गोपाळांना त्या ठिकाणी घेतलं. गायी चारायच्या निमित्तानं त्या ठिकाणी हाकत हाकत यावं नियोजन केलं. गोपाळ म्हणली नाही आम्ही बी येणार रे काना. कधी नाही ती भेटला आणि आता चाललाय जाऊ देणार नाही आम्ही बी तुझ्या संग येणार. आणि बर चला यमुना आडवी आली. आजपर्यंत तुम्हाला मी विचारलं नाही पण आता तुम्ही निघाला मी बी तुमच्या संग येणार. यमुनेलाही सांगितलं चल. सरस्वती आली. सरस्वती म्हणते मीही येणार तू बी चल. गोवर्धन पर्वत आडवा आला. तोही म्हणतो मीही येणार. त्यालाही म्हणतो चला. ना सगळा लवाजमा घेतला आणि हा गोकुळावरनं इकडं निघाला. आणि निघालेला असताना पुढं असं झालं. कथेमध्ये कथा सांगतो. कारण एक रुक्मिणी रुसली. दुसरं कारण एक ब्राह्मण कुटुंब होतं. ब्राह्मणाच्या पोटी एक पोरग जन्माला आलं. ब्राह्मणाच्या कुळात जन्मलं पण त्याला कसं वागावं हे कळना. बायको झाली. बायको केली आणि बायको केल्यावर आई बापाला रोज घालून पाडून बोलायला लागलं. बाई बापाला हाकलून दिलं. आई बाप फिरत भिक्षा मागत यात्रा करू लागल्या. त्या पोराचं नाव होतं पुंडलिक. आणि तोच पुंडलिक पुन्हा एखादा दिंडीवाल्या आमच्या सारख्या महाराजांना सांगितलं चला तुम्ही ब्राह्मण आहे आमच्या यात्रेत तेवढं पूजापाठ केलं तरी चालेल म्हणून त्यांना घेतलं पुंडलिकाला. आणि ते घेऊन गेले काशी यात्रेला. ती यात्रा करत असताना त्या ठिकाणी एक कुकुट मुनीचा आश्रम होता. त्या आश्रमाच्या जवळ त्यांची यात्रा थांबली. यात्रा थांबल्यानंतर तिथं विसावले होते सगळे यात्रेकरू. आपणही कसं विसावतो तशा पद्धतीनं. त्यावेळी अशा काही एक 5 स्त्रिया मलिनता असणाऱ्या घाणेरड्या वास येणाऱ्या तिथून जाताना दिसल्या. त्यावेळी त्या स्त्रियाकडे बघतो काय घाणेरड्या तो नाक मुरडलं. त्या स्त्रिया तशाच निघून गेल्या. त्या आश्रमामध्ये त्या कुकुट मुनीच्या आश्रमामध्ये गेल्या. तिथं असणारे एक संत होते. त्यांचं नाव होतं कुकुट ऋषी कुकुट मुनी. त्यांचं दर्शन केलं सेवा केली आणि थोड्या वेळानं त्या नद्या त्या असणाऱ्या स्त्रिया बाहेर आल्या. बाहेर आल्यावर जाताना घाणेरड्या असणाऱ्या त्या मलिनता असणाऱ्या वास येणाऱ्या स्त्रिया तेज पूर्ण तेजस्वी झाल्या आणि दैदिप्यमान होऊन निघाल्या. ते पुंडलिक बघत होता आणि बघितलं आणि त्यांना म्हणतो आता जाणाऱ्या तुम्हीच ना. त्या म्हणल्या हो. जाताना तर घाणेरड्या होत्या वास येत होता मी नाक मुरडलं आणि तुम्ही एवढ्या देखण्याहून कशा आला. त्यावेळी त्या स्त्रिया नव्हत्या त्या नद्या होत्या. गंगा यमुना सरस्वती जमुना या सगळ्या असणाऱ्या वेगवेगळ्या नद्या. आणि त्यांनी सांगितलं अरे तुला काय करावं पाप्या. कोण म्हणतंय त्या स्त्री रूपातल्या नद्या. तुझ्यासारखे घाणेरडे पापी आई वडिलांना त्रास देतात. आमच्यामध्ये पाप धुण्यासाठी येतात आणि ती पाप धुतल्यानंतर आम्हाला मलिनता येते. नुसती मलिनता येत नाहीये आम्हाला घाणेरडं व्हावं लागतं कारण तुमची घाण आम्ही घेतो ना. त्यामुळे आमची दुर्गंधी येते. नदीत गेल्यावर घाण कापडात टाकणारी बघितली तुम्ही. किती कपडे पडलेली होती. थुंकलेली बघितली. साबण लावून घाण करताना बघितली. आपण पाप धुतो आणि ते पाप धुताना त्यांना मात्र ज्याच्यामध्ये धुतो त्यांना ते घ्यावं लागतं. आणि त्या नद्या बोलतात तुझ्यासारखी पापी पाप करतात आणि ती पाप धुण्यासाठी आमच्यामध्ये येतात. त्यावेळी आम्हाला मलिनता येते कुरूपता येते. त्यावेळी आम्ही काय करतो एखाद्या संताच्या आश्रमामध्ये जातो. संत चरण रज लागत सहज वासनेचे बीज जळून जाणे आणि त्या संताच्या पायाची धूळ लागावी म्हणून आम्ही अशा आश्रमाला शोधत येतो. आणि त्या
या आश्रमामधले असणारे ऋषी मुनी त्यांच्या पायाची आम्ही केसानं जाडण करतो, त्यांची धूळ आमच्या मस्तकाला लागते, पुन्हा आम्ही पूर्व पदाला येतो, आमचं पाप संपत, पुन्हा तुमच्यासारख्या पाप्यांची पाप धुयाला आम्ही तयार होतो. त्या नद्या बोलतायत, हा पुंडलिक ऐकतोय. झरकन त्या ठिकाणी म्हणतात ना, वीज चमकावी तसं डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि लक्षात आलं मी तर महापापी आहे, माझ्या आई वडिलांना मी बाहेर हाकललंय. त्या नद्यांनी सांगितलं जगामध्ये कुठलंच पुण्य करू नका, फक्त माईबापाची सेवा करा, त्याच्यासारखं पुण्य जगामध्ये नाहीये, तेवढंच पुण्य करा, कुठल्याच देवाला जायची गरज नाहीये. आणि त्या पुंडलिकाच्या लक्षात आलं, ताडकन उठला, साष्टांग चंद्रावर दंडवत घातला आणि त्या नद्याला म्हणतो माय मी चुकलो, माफ करा. आणि तिथून गेला थेट मायबाप कुठं आहे, बायकोला कुठं पडले कुठं बसले विचारलं नाही, निघून गेला. मायबाप भिक्षा मागत होते, त्या मायबापाला धरलं, घेऊन आला आणि घेऊन या चंद्रभागेच्या काठावर बसला आणि सांगितलं बास आता तुम्हीच माझे काशी, तुम्हीच माझे रामेश्वर. म्हणून किती सुंदर भावगीत आहे, कुठे शोधिशी रामेश्वरान कुठं शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयामध्ये उपाशी. भगवंताला विसरतो आपण आणि ते भगवंताची जाण झाली. पुंडलिकानं सेवा केली, इतकी सेवा केली, माय बापाची सेवा करणाऱ्याकडे स्वतः भगवंत येतो, भगवंताकडे जायची गरज नाही. हे दुसरं कारण. आणि असं झालं, तो असणारा कृष्ण परमात्मा निघाला. आणखीन एक कारण होतं, त्या दिंडीर नावाच्या राक्षसानं फार थैमान माजवलेलं होतं, जगणं मुश्किल झालं, त्याचा वधही करायचा होता. तिसरं कारण. आणि म्हणून हा कृष्ण सखा गायी गोपाळ नद्या आणि असणारा डोंगर पर्वत यमुना सगळ्यांना घेऊन या ठिकाणी आला. ज्या ठिकाणी आता आपण मंगळवेळ्याला जाताना उंच टेकड बघतो, कृष्णाचं मंदिर बघतो ना, ते कृष्णाचं मंदिर सामान्य नाहीये, ध्यानात घ्या. तो डोंगर आहे, तो गोवर्धन पर्वत आहे. तुम्हाला वृंदावनला जायची गरज नाहीये, तो गोवर्धन पर्वत आहे. त्या पर्वतावर ही गोपाळ बसली आणि त्या ठिकाणी असं झालं, त्याच पर्वताच्या बाजूने यमुना म्हणली आम्ही आता कसं थांबावं, थांबायला येत नाही एका ठिकाणी, तर तुम्ही पर्वताच्या बाजूने चला आणि चंद्रभागेकडे जावा आणि त्याच्यामध्ये विलीन व्हा. त्या यमुनेला सांगितलं. त्या यमुनेनं त्या टेकडाला, त्या पर्वताला वेढा मारला आणि वाहता 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 चंद्रभागेमध्ये मिळाली. तीच यमुना रोज बघतो, पण त्या यमुनेचं दृश्य असं झालेलं आहे, ते वड्यात रूपांतर झालं. त्या गोपाळपूर मध्ये वलांडून पलीकडे जातो, तो वडा नाही हो, यमुना नदी आहे. आणि ती यमुना पर्वताच्या बाजूने आली आणि चंद्रभागेला मिळाली. आणि ते गोपाळ त्या ठिकाणी बसली. त्या यमुनेला पूर आल्यासारखं व्हायला लागली, म्हणून ते गोपाळ आणि हा पूर म्हणून ते गोपाळ पूर झालं. आणि पुढं त्या गायीला त्या कृष्ण सख्यानं घेतलं. येताना त्या दुरोळ्यानं, त्या गायीच्या टापानं आवाज करत करत आल्याला दुरोळ्यानं पांढरा शिपट झाला होता, म्हणून त्याला पांढरा 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 म्हणता म्हणता त्याचं नाव पडलं पांडुरंग. पांढऱ्या रंगामध्ये रंगलेला तो पांडुरंग. आणि त्यानं त्या गायी घेतल्या. आणि आता बघा, हा महिना सुरू झाल्यानंतर ती आठवण म्हणून आज त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी गायी घेतल्या आणि त्या चंद्रभागेचा यमुनेचा मिलाप झाला, संगम झाला, प्रयाग झाला, त्या तीर्थाच्या ठिकाणी हा गेला आणि त्या गायीला ओळवलं. थांबा. त्या गायीने आनंद झाला, नाचू लागल्या, हा बासरी वाजवू लागला आणि त्याचं पाय उमटलं. आणि त्याच पायाला आजी म्हणतात विष्णू पद.
त्या विष्णू भगवंताचं पाय उमटलं, त्याला विष्णू पद म्हणता. गोपाळ नाचले, त्यांचंही पाय उमटलं, गायची खुरं उमटली. आणि अशा पद्धतीने तिथं सोहळा केला. आणि तोच सोहळा आज या महिन्यामध्ये ना, महिनाभर पांडुरंग पंढरपुरात नाही बरं, तो कुठं असतो? विष्णू पदाला असतो. तो सोहळा केल्याचं प्रतीक आजही आपल्याला बघायला मिळतं. आणि तिथूनच पुन्हा नारद आले. तेव्हा आम्हाला बी बरोबर घ्या ना. नारदाला देवानं सांगितलं, तू लांब थांबायचं ना, आम्ही काय करतोय तेवढं बघायचं, रेकॉर्डिंग. आणि ते पुन्हा सांगायचं लोकाला, तुला आमच्यामध्ये येता येणार नाही. आणि या गोपाळ आणि त्या ठिकाणी गोपाळ काला केला हो. तोच काला म्हणजे आज आपण करणार आहे. या यात्रेची सांगता त्या काल्याने करतोय. म्हणून पंढरपूर शेवट करावं. दक्षिण आपल्याला काशी म्हणून ओळखलं जातं. आणि तिथूनच लक्ष, मग तिथंच तुम्ही कृष्णपदाला गेला ना, दूर अंतरावर एक छोटं मंदिर दिसतं नदीमध्ये. ते नारदाचं मंदिर आहे. कुठंच नाही, फक्त पंढरपुरात आहे बरं का, ध्यानात राहू द्या. तिथं नारद जाऊन बसला, तिथं ते मंदिर बनलं. आणि तिथूनच दिंडीर वनाकडे बघायचा भगवंत तिरक्या नजरेने. रुक्मिणी कुठं बसली आहे? प्रेम असतं पण ते दिसत नसतं. डायरेक्ट काय वेळेला कसं असतं, पुरुषांना व्यक्त होताच येत नसतं. मग सुख असू द्या नाहीतर दुःख असू द्या, बायकांना सुख झालं की लगेच गावभर वाटत फिरतात. आणि दुःख झालं की धडा 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 रडून मोकळ्या होतात. पण या बिचाऱ्याला काहीच करता येत नसतं. आणि म्हणून शास्त्र सांगतं, दुःख बी कुणाला सांगू नका आणि सुख बी कुणाला सांगू नका. कारण हे लोक असेच ना, सुख सांगायला जावं तर त्या सुखाला दृष्ट लावतात, आणि दुःख सांगायला जावं तर रडून ऐकतात आणि हसून सांगतात, म्हणजे त्या दुःखावर मीठ ठेवतात. म्हणून सुख बी सांगू नका आणि दुःखही सांगू नका. ज्या भगवंतानं दिलेलं आहे ते आपलं म्हणावं आणि ते सहन करावं. सुखाच्या पाठीमागं दुःख, दुःखाच्या पाठीमागं सुख राहणार आहे. आणि तो असणारा कृष्ण सखा काला केला, काला केला. आणि काला करून त्या दिंडीर नावाचा राक्षसाचाही त्या ठिकाणी संपवलं. आणि त्या दिंडीर राक्षसाला संपवून त्या रुक्मिणीकडे गेलाय. आणि रुक्मिणीला म्हणतोय, अगं ऐकलंस का? कोण? अगं भक्त, मला माहित नाही कोण आहे तुम्ही. लय आकडतात हो, पुरा हट्ट आहे असावा. लाख विनंत्या केल्या तरी बी तिनं ऐकलं नाही. त्या वनातच बसली म्हणून तिचं नाव झालं लखुबाई. तुम्ही कधी त्या जुन्या पेठेतनं गेला तर तिथं मंदिर आहे, लखुबाईचं मंदिर. ती रुक्मिणी बसलेलं ठिकाण आहे बरं. आणि त्या लखुबाईला त्या भगवंतानं विनंती केली, आली नाही. जावा त्या राधेकडे जावा, राधेचंच नाव घ्या, आम्ही कशाला लागतोय, तुम्हाला आमची गरज काय? काय नाही ती बोलली हो बिचारी, ऐकून घेतलं. पण राक्षसाचं संकट संपवलं. बस तशीच नाही ऐकल्यावर शेवटी कुठं वर त्यानं तर मागं लागायचं. म्हणून तर नाही, थोडंच तेवढंच झलक दाखवावी, भांडावं. शिवपुराणामध्ये सांगितलंय भांडावं, पण थोडंसच. कारण शिवपुराणात सांगितलंय नवरा बायकोच्या भांडणातनं प्रेम वाढतं बरं. म्हणून थोडं भांडावं. कारण जेवण घेतल्यावर लोणचं असावं, चाटाय पडतं, पोट भरून खाया पडतं नसतं, तेवढंच असावं बा. आणि पुन्हा तो असणारा ह्या पुंडलिकाकडे आला बरं. आणि पुंडलिकाला म्हणतो, अरे किती सेवा करशील माय बापाशी, मी आलोय भेटायला. तू कोण? अरे मीच तो वैकुंठपती, जगाचा मालक. मी तुला कुठं बोलवलंय का? पण मी आलोय तुला बोलवता. कारण जो माई बापाची सेवा करतो त्याच्या घरी रात्रंदिवस मी राहतो, त्याला कधीच काही कमी पडू देत नाही. पण हे आई बाप कळत होतं, हे दुर्दैव आहे आपल्या समाजाचं. म्हणून त्याच्या घरामध्ये कधीही सुख नाही. मी कायम ठणकावून व्यासपीठावर सांगतो, जो आई बापाला दूर करतो तो करोडपती असला तर त्याला समाधान कधीच मिळत नाही. लिहून ठेवा.
त्याला वर्ण वाटत असेल नुसतं, पण ज्याच्याकडं आपल्या हक्कामध्ये आनंदामध्ये आनंदानं सामील होणारा मायबाप नसेल, तुझ्या आनंदाला काडी लावायचे काय? हे जग हाय हाय म्हणतं, पैसा आहे तोवर मागा आहेत हो, पण पैसा नसताना मागा राहणारा फक्त मायबाप असतो. सुखात आणि दुःखात आनंदाची आणि आशीर्वादाची न मागता सगळं आपल्या नावावरच त्याच्या नावावर करणारा फक्त मायबाप असतो. आणि हे कळावं म्हणून हा अट्टास आहे. आणि पुंडलिक म्हणतो, तू कोण गा असं ना, मला वेळ नाही. एका मांडीवर माय आहे, एका मांडीवर बाप आहे. आता झोपले, मला तुला बघायला, तुझ्याकडे बघायला मला फुरसत नाही. तिथंच एक वीट होती, ती वीट भिरकावली आणि थांब त्या विटेवर. माझे मायबाप उठले ना, मग बोलू, मग भेटू. पण भक्तीचं प्रेम इतकं अफाट असतं ना, त्या प्रेमामध्ये बांधलेलं सुटणं फार कठीण हो, फार कठीण. बहीण भावाला एक धागा बांधते नुसता प्रेमाचा, तर त्या भावाला अपदावं लागतं बहिणीवर आलेल्या संकटासाठी. पण हा प्रेमाचा धागा जर बांधला ना, तरी सगळं सोडून येतो. म्हणून ते जनाबाई म्हणते, गळा बांधून या दूर धरीला पंढरीचा चोर. किती सामर्थ्य आहे त्या भक्ती प्रेमामध्ये. आणि म्हणून विट विरकावली त्या भक्तीच्या प्रेमानं. तो बांधला गेला आणि विटेवर उभारला वाट बघत. किती दिवस झालं म्हणून विचारा,